छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मेट्रो, चर्चगेट मेट्रो या स्टेशनला असा प्रॉब्लेम नाहीये। एसी चिल्ड आहे, एसी अतिशय चिल्ड आहे, चिल्ड आहे ना, एकदम असं वाटतं की स्वित्झर्लंड मध्ये आम्ही प्रवास करतोय। अरे आपण एस्केलेटरने लेवल 2 ला जाणार आहोत। हे एस्केलेटर 2 वे आहे, म्हणजे खाली जाणार आणि वरती येणार। इथे शेजारी स्टेअरकेस देखील आहेत। बघा आपल्याला किती खाली जायचंय। छान आहे, टाइम तेवढा वाचतो आमचा, लवकर पोहोचतो। तेच तिकडून जर गेलो डायरेक्टली बाय रोड तर ट्रॅफिक भेटते, इथून नाही भेटत, इथून लवकर पोहोचतो जरा। आपल्या लेफ्ट साइडला एक्झिट गेटचे साइन बोर्ड आहेत, A1, A2, B1, B2। पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला या साइन बोर्ड बद्दल सविस्तर माहिती देणार आहे। हे उघडलं, इकडून मित्रा, इकडून जा। चला आपली मेट्रो आलेली आहे। ऍक्च्युली मुंबईचं जे मेट्रो स्टेशन आहे, भुयारी मेट्रो स्टेशन, कुठल्या तरी बाहेरच्या देशात आलोय की असं वाटतंय मला। लेवल 1 वरून आपण एस्केलेटर क्रॉस करतोय, बाजूला जिने देखील आहेत। नमस्कार मंडळी, वंडर मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। WANDR वंडर म्हणजे भटकंती। तर चला आपल्या भटकंतीला सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत ॲक्वा लाईन 3 म्हणजे मेट्रो, ॲक्वा लाईन मेट्रो आपण त्याची सफर करणार आहोत। श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते स्टेशन आपण एक बघणार आहोत, गिरगावचं स्टेशन बघणार आहोत आणि चर्चगेटचं स्टेशन बघणार आहोत आणि आपण मरोळपासून सुरुवात करणार आहोत। तर चला आपल्या जर्नीला सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया वेस्टर्न लाईनच्या अंधेरी स्टेशन पासून। आता मी अंधेरी लोकल ट्रेनने अंधेरी स्टेशनला उतरलो। तिथून आपण जाणार आहोत मेट्रो 1च्या दिशेने, म्हणजे वर्सोवा घाटकोपर मेट्रोच्या दिशेने। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की मेट्रो 1 म्हणजे वर्सोवा घाटकोपर मेट्रो ही वेस्टर्न लाईनला अंधेरीला कनेक्टेड आहे आणि सेंट्रल लाईनला घाटकोपरला कनेक्टेड आहे। म्हणजे आपण या मेट्रो लाईन 1चा वापर करून वेस्टर्न लाईन वरून सेंट्रल लाईनला जाऊ शकतो आणि तसंच सेंट्रल लाईन वरून वेस्टर्न लाईनला प्रवास करू शकतो। आणि आता मेट्रो 1 म्हणजे वर्सोवा घाटकोपर मेट्रो ही मरोळ स्टेशन वरून मेट्रो 3 ला म्हणजे ॲक्वा लाईन अंडरग्राउंड मेट्रोला कनेक्टेड आहे। तुम्हाला समजलं नसेल तर आपण प्रत्यक्ष पाहूया स्टेशन कनेक्टिव्हिटी। तर चला आपल्या भटकंतीला सुरुवात करूया मरोळ ते चर्चगेट, मुंबईच्या हृदयातून जाणाऱ्या या नव्या लाईफलाईनवर। हे बघा वरती लिहिलेलं आहे, मुंबई मेट्रो 1 मध्ये तुमचं स्वागत आहे। तिकीट काढायला बऱ्यापैकी लाईन आहे, आपण तिकीट काढूया आणि प्लॅटफॉर्मच्या दिशेने जाऊया। हे उघडलं, इकडून मित्रा, इकडून जा। मित्रांनो, याला काय म्हणतात मला माहित नाही, पण आपण याला बॅरिकेड्स म्हणू शकतो किंवा फ्लॅप म्हणू शकतो। तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। या बॅरिकेडच्या समोर उभं राहिल्यानंतर उजव्या आणि डाव्या हाताला दोन्ही बाजूला स्कॅनिंग मशीन असतं, त्यामुळे बरेच जण कन्फ्युज होतात। बऱ्याच लोकांना माहिती नसतं की तुमच्या उजव्या हाताला असलेल्या स्कॅनिंग मशीनवर तुमच्या तिकिटावरील बार कोड स्कॅन करायचा असतो, मगच हे बॅरिकेड्स ओपन होतात। अँड दिस इज स्टँडर्ड इन वर्ल्ड वाईड। बापरे, बरीच गर्दी आहे प्लॅटफॉर्मवर। दुपारची वेळ आहे पण तरी सुद्धा मेट्रो 1 मध्ये बरीच गर्दी आहे। ॲक्वा मार्गिकेसाठी इथे गाडी बदला अशी अनाउन्समेंट थोड्याच वेळात होईल। उतरल्यानंतर मी एका सहप्रवाशाला विचारलं ॲक्वा लाईन मेट्रो 3 साठी कसं जायचं। त्याने लगेच सांगितलं की तोही तिथेच चाललाय। काही सेकंदात मला कळलं की योग्य ठिकाणी आणि ठराविक अंतरावर ॲक्वा लाईन मेट्रो 3 ला जाण्यासाठी साइन बोर्ड लावले आहेत। त्यातला हा पहिला साइन बोर्ड। हा दुसरा साइन बोर्ड। हा तिसरा साइन बोर्ड। आणि हा चौथा साइन बोर्ड। मला बघून खरंच खूप बरं वाटलं, किती योग्य पद्धतीने गाईड केलेला आहे। खाली उतरल्यानंतर यू टर्न घेऊन सरळ चालत जायचं आहे। थोड्याच अंतरावर मेट्रो 3 चा A1 एंट्री गेट आहे। ॲक्वा मेट्रो 3 साठी मेट्रो 1 चा अजून एक एक्झिट पॉइंट आहे आणि तिथे तुम्हाला मेट्रो 1 पासून ॲक्वा मेट्रो 3 ला खाली येण्यासाठी लिफ्ट आहे, पण लिफ्ट मधून बाहेर आल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 मिनिटं चालावं लागतं।
मग तुम्ही पोहोचता ॲक्वा मेट्रो 3 च्या B1 एंट्री गेटला। आता आपण मेट्रो 3 च्या A1 गेटला पोहोचलो आहोत। हे बघा, इथे मेट्रो 1 ला जाण्यासाठी अप साइड एस्केलेटर आहे। इथे बाजूला लिफ्टचा पण एक साइन दिला आहे, पण आपण जिथून युटर्न घेऊन चालत आलो तिथे कुठेच लिफ्ट दिसली नाही। माझ्या मते ती कदाचित अजून पुढे असेल। इथे एक लिफ्ट आहे, ती खाली ॲक्वा मेट्रो 3 ला लेवल 1 ला जाते। तुम्ही लिफ्टचा वापर करू शकता किंवा तुम्ही इथून स्टेअरकेसने खाली उतरू शकता। मित्रांनो, आता मेट्रो 3 ला आपण खाली जाणार। तर समजायला सोपं, कळायला सोपं व्हावं म्हणून आपण याचे म्हणजे या खोलीचे 3 भाग करूया। पहिल्या भागाला एंट्री गेट आणि एक्झिट गेट नाव देऊया, कारण जिथून आपण खाली जाणार म्हणजे तो एंट्री गेट झाला आणि जिथून आपण वरती येणार म्हणजे तो एक्झिट गेट। दुसऱ्या भागाला नाव देऊ लेवल 1, जिथे तिकीट काउंटर असतं आणि सिक्युरिटी चेक करावं लागतं, आणि तिसऱ्या भागाला नाव देऊ लेवल 2, जिथे प्लॅटफॉर्म वरून आपण मेट्रो पकडतो, ट्रॅव्हल करतो। या नावांमुळे समजायला सोपं होईल। आता आपण A1 एंट्री गेट मधून खाली आलो आहोत लेवल 1 ला। लेवल 1 ला तिकीट काउंटर आणि तिकीट वेंडिंग मशीन अवेलेबल असतं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे मेट्रो कनेक्ट 3 हे फ्री वायफाय यूज करायला मिळतं। हे फ्री वायफाय यूज करून तुम्ही आरामात तिकीट काढू शकता। ही बघा, मगाशी मी जी लिफ्ट तुम्हाला दाखवली ती इथे लेवल 1 ला येते। अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्ही पाने, स्क्रूड्रायव्हर, अवजारे घेऊन या मेट्रो 3 ने प्रवास करू शकत नाही, याची नोंद घ्यावी। ऑलरेडी ही सूचना तिकीट काउंटरवर लिहिलेली आहे। चला आता तिकीट काढूया आणि सिक्युरिटी चेक करून पुढे जाऊया। आपण मरोळ ते चर्चगेट प्रवास करत असल्यामुळे आपल्या तिकिटाचे 70 रुपये झाले आहेत। आता आपण तिकिटावरचा QR कोड स्कॅन करूया आणि बॅरिगेट क्रॉस करून पुढे जाऊया। इथे या 2 लिफ्ट आहेत। या लिफ्टचा वापर करून तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि प्लॅटफॉर्म नंबर 2 म्हणजे लेवल 2 ला जाऊ शकता। आपण एस्केलेटरने लेवल 2 ला जाणार आहोत। हे एस्केलेटर 2 वे आहे, म्हणजे खाली जाणार आणि वरती येणार। इथे शेजारी स्टेअरकेस देखील आहेत। बघा, आपल्याला किती खाली जायचंय। खरंच मित्रांनो, हा प्रोजेक्ट होण्यासाठी ज्यांनी आग्रह धरला, ज्यांनी प्रोजेक्ट पास केला, त्याचप्रमाणे इंजिनियर, आर्किटेक्ट, या प्रोजेक्टसाठी ज्यांनी आपले योगदान दिलं, त्या सगळ्या कामगार वर्गाला आणि अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद आणि त्यांच्या मेहनतीला सलाम। 2017 ला या प्रोजेक्टला सुरुवात झाली होती आणि आज आपण प्रत्यक्षात अनुभवतोय ॲक्वा लाईन मेट्रो 3। आता आपण 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या दिशेने जाऊया। हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे। टॉयलेट्स लेफ्ट साइडला आहेत। B एक्झिट लेफ्ट साइडला आहे, म्हणजे B1 B2 एक्झिट। आपल्या लेफ्ट साइडला एक्झिट गेटचे साइन बोर्ड आहेत, A1 A2 B1 B2। पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला या साइन बोर्ड बद्दल सविस्तर माहिती देणार आहे। आपल्या समोर दिसतोय तो 1 नंबर प्लॅटफॉर्म। प्लॅटफॉर्म नंबर 1 ची मेट्रो ही कप परेडच्या दिशेने जाणारी असते। वरती तुम्हाला सगळ्या स्टेशनची नावं देखील दिलेली आहेत आणि मेट्रो कुठल्या स्टेशनच्या दिशेने जाणार हे देखील दाखवले आहे। सगळं समजायला अतिशय सोपं आहे, योग्य पद्धतीने गाईड केलेला आहे। आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 2 पाहूया। मित्रांनो, तुम्ही मेट्रो 3 मधल्या कुठल्याही स्टेशनला गेलात तरी तिथले साइन बोर्ड, वरच्या साईडला असलेले डिस्प्ले बोर्ड हे नीट वाचले तर तुम्हाला कोणालाही विचारण्याची गरज पडणार नाही की कसं बाहेर पडायचं किंवा कसं कुठे जायचं। आणि हे डिस्प्ले बोर्ड, साइन बोर्ड मराठी आणि इंग्लिश या 2 भाषांमध्ये आहेत, त्यामुळे समजायला अतिशय सोपे आहेत। आणि या इंडिकेटरवर येणारी मेट्रो RA JVLR च्या दिशेने जाणार आणि ही मेट्रो 6 मिनिटात येणार असं इंडिकेट केलं आहे। चला आपण 1 नंबर प्लॅटफॉर्मला जाऊया, कारण आपल्याला चर्चगेटला जायचं आहे। टॉयलेट, स्वच्छतागृह स्वच्छ आहेत। टॉयलेट्स यूज करण्यासाठी आणि प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी असलेले बेंच याचा वापर तुम्ही तिकीट स्कॅन करून आतमध्ये आल्यानंतरच करू शकता। लेवल 2 ला वॉशरूम आणि बसण्यासाठी बेंचेस आहेत। हे मेट्रो 3 चं वैशिष्ट्य आहे। आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आलेलो आहोत। चला, आपली मेट्रो आलेली आहे। प्लॅटफॉर्मवर असलेल्या स्टेशनच्या नावाचे बोर्ड देखील खूप अट्रॅक्टिव्ह आहेत।
आपण मरोळवरून 17:25 म्हणजे 5:25 ला प्रवासाला सुरुवात केली आहे। मेट्रो 3 मध्ये दरवाजाच्या वरती डिजिटल डिस्प्ले दिला आहे, त्यामध्ये सगळ्या स्टेशनची नावं दिलेली आहेत आणि वेळ आणि तारीख पण दिलेली आहे। पुढे येणाऱ्या स्थानकासमोरचं सर्कल ऑरेंज रंगामध्ये ब्लिंक होत असतं। पुढील स्थानक कोणतं आहे, टर्मिनल स्टेशन कोणतं आहे, या सगळ्याची डिटेल माहिती डिस्प्लेवर वेळोवेळी दिली जाते। मित्रांनो, या मेट्रोला मेट्रो 3 किंवा ॲक्वा लाईन म्हणतात। मेट्रो 3 चा स्पीड 80 km/h आहे। दोन मेट्रो मधील फ्रिक्वेन्सी 5 ते 6 मिनिटाची आहे। RAJVLR ते कप परेड 27 स्टेशन्स आहेत। कप परेड पासून सुरुवात करू। कप परेड, विधान भवन, चर्च गेट, हुतात्मा चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शीतलादेवी, धारावी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजे BKC, विद्यानगरी, सांताक्रूज, श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 1, डोमेस्टिक एअरपोर्ट, सहार रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2, इंटरनॅशनल एअरपोर्ट, मरोल नाका, MIDC, सिप्स आणि RA कॉलनी म्हणजेच RAJVLR। मित्रांनो, याचा टोटल डिस्टन्स हा 33.5 किलोमीटर आहे। महाराष्ट्रातील पहिली अंडरग्राउंड मेट्रो आहे। मेट्रो 3 ची लक्झरी, स्पीड, कम्फर्ट टॉप नॉच जबरदस्त आहे। स्टेशन अँबियन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर खूप छान आहे। फ्री वायफाय फॅसिलिटी आहे। मेट्रो 3 च्या तिकिटाची जास्तीत जास्त किंमत 70 रुपये आहे आणि कमीत कमी 10 रुपये आहे। या मेट्रो 3 मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं काय मत आहे या नवीन ॲक्वा लाईन बद्दल ते जाणून घेऊया। माझं नाव महेश हनुमंत भोसले, राहणार चिंचोली MIDC सोलापूर डिस्ट्रिक्टवरून। आज आम्ही सकाळी या ठिकाणी MIDC ऑफिस अंधेरी या ठिकाणी आलो होतो। आता जातानाचा जो हा प्रवास आहे तर अंधेरीचं जे मेट्रो स्टेशन आहे तिथून ते कप परेड स्टेशन पर्यंत हा प्रवास आहे। अतिशय छान वाटतंय। याच्यापूर्वी 2023 साली मी एकदा बेंगलोर ट्रिप साठी गेलो होतो फॅमिलीला घेऊन, त्यावेळेस देखील त्या ठिकाणी हा आनंद मी घेतलेला होता ऑलरेडी। पण मुंबई सारख्या महाराष्ट्राच्या ठिकाणी असं भुहेरी मार्गाने जे काय आपण मेट्रोचं स्टेशन या ठिकाणी या आपल्या महाराष्ट्र सरकारने आणलेलं आहे त्याचा अतिशय फायदा होतोय, जेणेकरून आपल्याला ज्या ठिकाणी 2 तास लागत होते ते आज हाफ एन आवर मध्ये कंप्लीट होत आहेत। आणि वातावरण पण छान आहे मेट्रोमध्ये। AC चिल्ड आहे, AC अतिशय चिल्ड आहे, चांगले आहे एकदम। असं वाटतं की स्वित्झर्लंड मध्ये आम्ही प्रवास करतोय। अरे वा आणि ते त्याच्यामुळे वाटतं कारण क्लीननेस पण आहे। क्लीननेस अप्रतिम आहे। असा क्लीननेस महाराष्ट्रात मी इतर ठिकाणच्या कुठल्याही रेल्वेमध्ये पाहिला नाही। मेट्रोमध्ये 1 नंबर, अप्रतिम। त्याचप्रमाणे आपली पण जबाबदारी आहे की हा क्लीननेस, हे नीटनेस आपण कायम ठेवला पाहिजे, बरोबर की नाही? आपण एक भारतीय नागरिक म्हणून आपण आपल्या देशाची स्वच्छता ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, बरोबर। ज्याप्रमाणे मेट्रो स्वच्छ आहे त्याप्रमाणे आपला महाराष्ट्र पण स्वच्छच आहे, बरोबर। तर ते आपलं पहिलं कर्तव्य आहे की अशी सुविधा सर्व ठिकाणी मिळायला पाहिजे। अतिशय आनंद होतोय, छान वाटलं आजचा प्रवास। जीवनातला एक बहुमूल्य प्रवास म्हणून आम्ही समजतो। खूप खूप धन्यवाद दादा, छान वाटलं, धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। छान आहे, टाइम तेवढा वाचतो आमचा, लवकर पोहोचतो। तेच तिकडून जर गेलो डायरेक्टली बाय रोड तर ट्रॅफिक भेटते, इथून नाही भेटत, इथून लवकर पोहोचतो जरा। तुमचा पहिल्यांदा प्रवास आहे? सर, मी सोलापूरहून आलेला आहे। जी आपली भुयारी मेट्रो मार्ग आहे त्याच्यातून मी फर्स्ट टाइम प्रवास करतो आहे। अरे वा, खूप सुंदर, खूप सुंदर। मी इंग्लिश मूवी मध्ये मेट्रो स्टेशन पाहिले, ते साक्षात आज मुंबईमध्ये तुम्ही बघता असं वाटतं तुम्हाला? नक्कीच सर, नक्कीच। ऍक्च्युली मुंबईचं जे मेट्रो स्टेशन आहे, भुयारी मेट्रो स्टेशन, कुठल्या तरी बाहेरच्या देशात आलो की असं वाटतंय मला। अरे वा, क्लीननेस, नीटनेस सॉलिड आहे ना, खूप इतकी स्वच्छता आहे, इतकं छान वाटतंय खूप। हाँ, मेट्रो में जर्नी करने में बहुत अच्छा आनंद आ रहा है, बहुत अच्छा फील हो रहा है। फैमिली को लेकर मैं घूमने के लिए आया हूँ, अच्छा, क्या का फील महसूस करने आया, कैसा है, मोमेंट कैसा है, बहुत अच्छा लग रहा है। अच्छा, और बहुत अच्छे से बनाया भी है। आप पहली बार ट्रैवल कर रहे हो? हाँ, एक्चुअली मुंबई में फर्स्ट टाइम पे मेट्रो में ट्रैवलिंग कर रहा हूँ। ओके, बाकी ऐसे भाई साउथ में किया हुआ है, बैंगलोर में वगैरह। अच्छा, तो आपने पिक कहाँ से किया? बांद्रा से। बांद्रा से, ओके। भारत नगर बांद्रा से बैठा हूँ। हाँ, और गिरगांव जा रहा हूँ। गिरगांव जा रहे हो? हाँ। अरे वाह, स्पेशली ये जर्नी करने के लिए इस ट्रेन में बैठा हूँ। अच्छा, ओके। बट बहुत अच्छा फील हो रहा है। हाँ, तो यहाँ पे है ना नेटवर्क का इशू है,
नेटवर्क का थोड़ा इशू है, नेटवर्क का इशू है, तो उसका कुछ प्रॉब्लम लगता है? थोड़ा माइनर ही लगता है, बट ऐसा कुछ है नहीं। टाइम भी बच रहा है, नया भारत है, नई जनरेशन, सबको यही चाहिए, टाइम बचाओ और अपने तरक्की पे आओ, ज़्यादा से ज़्यादा काम करो। अच्छा, आओ, बट बहुत अच्छा फील हो रहा है, बहुत अच्छा सुविधा है ये जो है ना, फैसिलिटी बहुत अच्छा है मेट्रो वाला। अच्छा, इसमें किसी को कोई प्रॉब्लम भी नहीं आता, इतना परेशानी नहीं होती है, दिक्कत नहीं होती है इसमें। अच्छा, तो इसमें बहुत अच्छा कंफर्टेबल रहते हैं, आराम से जा सकते हैं, बेस्ट है मोमेंट। चर्चगेट स्टेशन आलेलं आहे आणि आता वाजले आहेत 18:09 म्हणजे संध्याकाळचे 6:09 झालेली आहेत। आपण मरोळ पासून 5:25 प्रवास चालू केला होता। 44 मिनिटात आपण मरोळ वरून चर्चगेटला पोहोचलो। समोर दिसतोय तो प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे। आता आपण सरकत्या जिन्यांनी लेवल 2 वरून लेवल 1 ला जाऊया। बाजूला स्टेअरकेस देखील आहेत। समोर या 2 लिफ्ट आहेत, पण बहुतेक त्यातली एक लिफ्ट बंद आहे। दुसरी लिफ्ट आपण चेक करूया चालू आहे की नाही। हा, ही लिफ्ट चालू आहे। सर ती चालू आहे। ही जी आता नवीन 12 स्टेशन झाली आहे, तिथे काही स्टेशनवर लिफ्टची टीव्हीएम मशीनची कामं चालू आहेत। ही कामं लवकरात लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे। हे बघा, इथे साइन बोर्ड दिलेले आहेत। या साइन बोर्डच्या मदतीने तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणाच्या जवळच्या गेटने तुम्ही बाहेर पडू शकता। चर्चगेट स्टेशनला ए चे 5 आणि बी चे 2 असे एकूण 7 एक्झिट गेट आहेत। आपण A1 एक्झिट गेटचा साइन बोर्ड बघूया। तुम्हाला जर मंत्रालय किंवा आकाशवाणीला जायचं असेल तर तुम्हाला A1 एक्झिट गेटला जायचं आहे आणि A1 एक्झिट गेट हा डाव्या हाताला आहे, किंबहुना सगळे ए चे एक्झिट गेट हे डाव्या हाताला आहेत। A1, A2, A3, A4, A5 आणि बी चे एक्झिट गेट उजव्या हाताला B1, B2। मित्रांनो, या साइनचा अर्थ आहे A1 एक्झिट ने बाहेर जाण्यासाठी स्टेअरकेस आहेत, म्हणजे तुम्हाला लेवल 1 वरून जिने चढून बाहेर जायचे आहे। A1 एक्झिट ला लिफ्ट किंवा एस्केलेटर नाही, फक्त जिने आहेत। आता बघा मित्रांनो, A2 आणि A3 यांची ठिकाणं सेम आहेत, LIC आणि एअर इंडिया बिल्डिंग, पण A2 ने बाहेर जाण्यासाठी फक्त स्टेअरकेस आहेत आणि A3 ने बाहेर जाण्यासाठी लिफ्ट आहे। सिनियर सिटीजन, हँडिकॅप किंवा जिने चढू शकत नाही ते लिफ्टचा वापर करू शकतात। या साइनचा अर्थ आहे लेवल 1 वरून A4 एक्झिट गेटला बाहेर पडण्यासाठी एस्केलेटर आहे आणि स्टेअरकेस सुद्धा आहेत। आता A5 एक्झिट बघू। A5 ने बाहेर जाण्यासाठी स्टेअरकेस आहेत, जिने आहेत आणि हँडिकॅप साठी लिफ्ट सुद्धा आहे, असा या साइनचा अर्थ होतो। आता B2 एक्झिट बघू। लेवल 1 वरून B2 एक्झिटला बाहेर पडण्यासाठी एस्केलेटर आहे आणि स्टेअरकेस सुद्धा आहेत। आता बघा, B1 एक्झिटला बाहेर पडण्यासाठी लिफ्ट आहे, एस्केलेटर आहे आणि त्याचप्रमाणे स्टेअरकेस सुद्धा आहेत। मित्रांनो, तुम्ही जेव्हा मेट्रो 3 ने प्रवास कराल तेव्हा हे साइन बोर्ड नक्की वाचा, याचा तुम्हाला खूप फायदा होईल। स्पेशली सिनियर सिटीजन किंवा ज्यांना जिने चढण्याचा त्रास आहे किंवा जे हँडिकॅप आहेत त्यांच्यासाठी हे साइन बोर्ड वाचणं खूप महत्वाचं आहे, कारण तुम्हाला प्लॅटफॉर्म वरून तिकीट काउंटरला येण्यासाठी म्हणजे लेवल 2 वरून लेवल 1 ला येण्यासाठी लिफ्ट आहेत, पण लेवल 1 वरून एक्झिट गेटला जाण्यासाठी तुम्हाला हे साइन बोर्ड वाचणं गरजेचंच आहे। तिकीट काढल्यानंतर तिकीट नीट सांभाळून ठेवायचं आहे, कारण तुम्ही स्टेशनला उतरल्यानंतर त्या तिकिटावरचा बारकोड तुम्हाला स्कॅनिंग मशीनवर स्कॅन केल्यानंतरच एक्झिट गेटला जाता येतं। या तिकिटावरचा बारकोड स्कॅन करून आपण पुढे जाऊया। हा बघा, वरच्या साईडला साइन बोर्ड दिलेला आहे, त्यामुळे कुठून कसं जायचं हे समजायला खूप सोपं होऊन जातं। हिरोज सिनेमा, क्रॉस मैदानला जायला तुम्ही B1 एक्झिटने बाहेर पडू शकता। उजव्या साईडला B1 एक्झिट आहे, हे सुद्धा व्यवस्थित एरोने दाखवलेलं आहे। B1 ला लिफ्ट, एस्केलेटर आहे आणि स्टेअरकेस सुद्धा आहेत आणि B2 ने बाहेर पडलात तर चर्चगेट रेल्वे स्थानक आणि वानखेडे स्टेडियमला जाता येतं। B2 ला एस्केलेटर आहे आणि स्टेअरकेस सुद्धा आहेत। मित्रांनो, आपण पुढे पाहणार आहोत की चर्चगेट मेट्रो पासून चर्चगेट लोकल रेल्वे स्थानकाचं अंतर किती आहे, म्हणून आपण B2 एक्झिट कडे चाललेलो आहोत। हा मुंबई मेट्रो नेटवर्क डायग्राम आहे। तुम्ही जेव्हा मेट्रो स्टेशनला जाल तेव्हा नक्की बघा, इथे मेट्रो रूल्स दिलेले आहेत। धूम्रपान करण्यास, कचरा करण्यास, थुंकण्यास, सायकलला, स्केटिंग बोर्ड चालवण्यास, बेगिंग करण्यास मनाई आहे। खाऊ खाण्यास, विक्रेत्यांना, त्याचप्रमाणे शस्त्र आणण्यास, पाळीव प्राण्यांना आणण्यास, ज्वलनशील वस्तू आणण्यास, फोटोग्राफी करण्यास मनाई आहे। हा मुंबई वन नावाचा ऍप आहे, ऑल इन वन पब्लिक ट्रान्सपोर्ट ऍप टू ट्रॅव्हल अक्रॉस मुंबई।
चर्चगेट स्टेशनच्या B2 एक्झिट गेटला जाण्यासाठी 2 एस्केलेटर चेंज करावे लागतात. आता आपण बाहेर आलेलो आहोत. मित्रांनो, चर्चगेट लोकल रेल्वे स्टेशन इथून फक्त 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर आहे. बऱ्यापैकी जवळ आहे. चला आता आपण पुन्हा खाली जाऊ आणि आता आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मेट्रोला. आता आपण आलो आहोत लेवल 1 ला. मित्रांनो, या मुलाने 120 रुपयाचं तिकीट काढलं. त्यासाठी त्याने तिकीट वेंडिंग मशीन मध्ये 200 रुपये इन्सर्ट केले आणि त्याला 80 रुपये मशीन मधून रिटर्न आले. म्हणजे तुम्ही कॅशने पण तिकीट वेंडिंग मशीन मधून तिकीट काढू शकता. पण आता झालेल्या नवीन स्टेशन पैकी काही स्टेशनला कॅश ऑप्शन वर्क करत नाहीये. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी शक्यतो UPI ऍपचाच वापर करा. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत TVM म्हणजे तिकीट वेंडिंग मशीनने तिकीट कसं काढायचं. त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाचा पॉइंट सांगायचा आहे. मित्रांनो, या मुलाला दादरचं तिकीट काढायचं होतं, पण त्याच्या मोबाईल मध्ये मेट्रो 3 चं फ्री वायफाय कनेक्ट होत नव्हतं. कदाचित त्याच्या मोबाईलचा प्रॉब्लेम होता आणि त्याच्याकडे कॅश सुद्धा नव्हती. मग मी त्याला तिकीट काढून दिलं. मुद्दा असा आहे मित्रांनो, की असा मोबाईलचा प्रॉब्लेम माझ्या बरोबर सुद्धा होऊ शकतो किंवा तुमच्या बरोबर सुद्धा होऊ शकतो. तर जेव्हा तुम्ही मेट्रो 3 ने प्रवास कराल तेव्हा तुमच्या बरोबर काही पैसे कॅश जवळ ठेवा, जेणेकरून असा प्रॉब्लेम झालास तर तुम्ही तिकीट काउंटर वरून कॅश देऊन तिकीट काढू शकता. हा मुलगा अतिशय जेन्युइन होता आणि प्रामाणिक होता. मला तिकिटाचे पैसे रिटर्न करण्यासाठी माझा फोन नंबर मागत होता. मी त्याला म्हणालो, थँक्यू. कशाला? अरे असू दे रे, कशाला टेन्शन घेतो तू? इथे याच्यासाठी येतो, क्रिकेटसाठी येतो? अरे वा, कुठे रे? ओव्हलला येतो. गुड गुड गुड. वंडर मराठी, WANDER. चला आता आपण लेवल 2 ला प्लॅटफॉर्म नंबर 2 ला जाऊया, कारण आपल्याला जायचं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मेट्रोला. मित्रांनो, मेट्रो 3 मध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. मला व्हिडिओ बनवण्यासाठी परमिशन घ्यावी लागली आणि हा युट्यूबचा व्हिडिओ बनवण्यासाठी मला ज्या अधिकाऱ्यांनी परमिशन दिली आणि त्याचप्रमाणे ज्या स्टाफने परमिशन मिळण्यासाठी मला मदत केली आणि मार्गदर्शन केले, त्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. या सगळ्यांमुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकला आणि या व्हिडिओचे श्रेय मेट्रो 3 च्या अधिकाऱ्यांना आणि स्टाफला जातं. चला, आपली मेट्रो आलेली आहे. संध्याकाळचे 6:40 झाले आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मेट्रो स्टेशन आलेला आहे. हे बघा, लेवल 2 वरून लेवल 1 ला जायला लिफ्ट आहे. दोन्ही लिफ्ट चालू आहेत, पण संध्याकाळची वेळ असल्यामुळे गर्दी झाली आहे. या सगळ्यांना जाऊ दे, मग नंतर आपण जाऊ. लिफ्ट आलेली आहे. P म्हणजे प्लॅटफॉर्म आणि C म्हणजे कदाचित तिकीट काउंटर असेल. आपण C बटन दाबल्यानंतर लेवल 1 ला पोहोचतो, म्हणजे तिकीट काउंटरला. लिफ्ट मधून बाहेर आल्याबरोबर आपल्याला लगेच सगळे साइन बोर्ड दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज लोकल रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी आपल्याला A2 एक्झिटच्या दिशेने जायचं आहे.
आपण पाहणार आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मेट्रो स्टेशन पासून लोकल रेल्वे स्टेशनचं अंतर किती आहे। लेवल 1 वरून आपण एस्केलेटर क्रॉस करतोय, बाजूला जिने देखील आहेत। मेट्रो 3 च्या काही स्टेशनवर तुमचा चालण्याचा चांगलाच व्यायाम होणार हे नक्की। हा एक वेगळाच पण छान रॅम्प वॉक बनवलेला आहे, अगदी हलकी चढण आणि त्यानंतर प्लेन सरफेस असं कॉम्बिनेशन करून हा रॅम्प वॉक बनवला आहे। जिने चढण्यापेक्षा या रॅम्प वॉक वरून चालायला आरामदायी आणि सोयीस्कर आहे। अरे वा, आपण डायरेक्ट लोकल रेल्वे स्टेशनच्या सबवे मध्ये पोहोचलो। इथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल रेल्वे स्टेशन हार्डली 1 मिनिटावर आहे। यामुळे प्रवासी आता सेंट्रल रेल्वे वरून थेट मेट्रो पकडू शकतात। ही इंटरचेंज सुविधा मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासात मोठा बदल घडवणार आहे। चला बघूया, हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल रेल्वे स्टेशन आहे, म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मेट्रो स्टेशन पासून लोकल रेल्वे स्टेशन अगदी जवळ आहे। यावर्षी पावसाचा मूड काही वेगळाच आहे। चला पुन्हा प्लॅटफॉर्मच्या दिशेने जाऊया। ही A2 एक्झिट आहे आणि याला लागूनच A3 एक्झिट आहे। ही लिफ्ट सध्या वर्क इन प्रोग्रेस आहे। A3 एक्झिट साठी लिफ्ट, एस्केलेटर आणि स्टेअरकेस असे 3ही ऑप्शन आहेत। तुम्ही या A3 एक्झिटने क्रॉस मैदान, बेलाड इस्टेट, आझाद मैदान, फॅशन स्ट्रीट, मुंबई जिमखाना, बांधकाम भवनला जाऊ शकता। ही एक एक्झिट आहे A1 ची। आता आपण तिकीट काढूया। समोर तिकीट काउंटर आहे, आपण वेंडिंग मशीनने पण तिकीट काढू शकतो। त्या मशीनने तिकीट काढूया, अतिशय सोपं आहे, काय त्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाही आहे, खूप इझी मेथड केलेली आहे, तर आपण आरामात तिकीट काढू शकतो। या मशीनला काय म्हणतात? तिकीट वेंडिंग मशीन म्हणतात। अच्छा, आणि ह्याच्यामध्ये आता तरी फक्त UPI चालतात आणि कॅश पण देऊ शकतात, पुढे मागे जाऊन डेबिट क्रेडिट पण येईल। पण सर आपण आता श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असतो बरोबर, मी आता चर्चगेट वरून आलो ना, तर तिथे कॅश पण अलाउ केली त्यांनी आणि कॅश घेतली सुद्धा आणि कॅश दिली सुद्धा पुन्हा। इकडे चालू आहे। ओके ओके। फक्त काय आहे की आम्ही अवॉइड याच्यासाठी करतो, कधी कधी फाटलेली नोट वगैरे असते ना, बाहेर येते। अच्छा, ओके। मग त्यांच्याकडे चेंज नसतील तर मग आम्ही कॅन्सल नाही होत का? कॅन्सल होतं ना, मग त्यांना प्रॉब्लेम होतो, इकडनं परत इकडे जा। ओके, काय बोलतो की तुम्ही आता इकडे UPI करा आणि कॅश तिकडनं करा असं। ओके, तुम्ही तो UPI पण तिकडनं करू शकता, कॅश पण तिकडनं। हो, पण खूप इझी सिस्टम दिलंय, हो खूप छान दिलंय। मित्रांनो, आता जो काही माझा संवाद चालू होता आणि जी आपल्याला माहिती मिळाली ती ॲक्वा लाईनच्या स्टाफ कडून मिळालेली आहे। चला आता आपण बघूया तिकीट वेंडिंग मशीनने तिकीट कसं काढायचं। चला आता आपल्या मित्रांनो गिरगावात जायचं आहे, तर गिरगावात कुठे ग्रँड कोट गिरगाव 10 रुपये आहे, मी सिलेक्ट केलं आहे, हे बघा हे सिलेक्ट केलं मी। त्याच्यानंतर प्रोसीडसाठी आलं आहे, प्रोसीड टू पे 10 रुपये तिकीट आहे। इथे तुम्ही सिंगल जर्नी, रिटर्न जर्नी पण घेऊ शकता, पॅसेंजर किती काउंट आहेत ते पण तुम्ही करू शकता। मी इथे प्रोसीड करतो, हे बघा इथे प्रोसीडचं बटन आहे, प्रोसीड टू पे, अतिशय सोपं आहे। इकडे तुम्हाला कॅश आणि UPI, मी UPIने करणार आहे म्हणून मी UPI करतो। कॅशने पण करू शकतात, कॅशने फाटलेल्या नोटा वगैरे होत नाही, तर त्याच्यामुळे कृपया फाटलेल्या नोटा टाकू नका। आणि आता तिकीट आपलं खाली आहे, पे करतो। आता बघा तिकीट खाली आहे, आता येईल बघा तिकीट, ते बघा आलं तिकीट। ओके, आता आपण तिकीट घेऊया। आपलं गिरगावचं तिकीट निघालं आहे 10 रुपयाचं। ओके, हे बघा गिरगावचं तिकीट आहे 10 रुपयाचं। हो गया। इथून तुम्ही नोटा पण घेऊ शकता, नोटा पण टाकू शकता।
आणि मग तुम्हाला सुट्टे पैसे पण परत मिळतात. इथे आपला सिक्युरिटी चेक झालेला आहे. तिकीट आपलं आता गिरगावचं आहे. स्कॅन करू. हे इथे असं ठेवायचं आहे. या बघा, हे स्कॅनर आहे ना, त्या स्कॅनरवर ठेवायचं, मग तो उघडतो. हा बघा, हा उघडला. असं आपण आतमध्ये. तुम्हाला कप्परेडला जायचं आहे तर प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून जाऊ शकता. आणि जर तुम्हाला JVLRला जायचं आहे, RAJVLRला, तर प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे. ओके, तर आपलं आता इथून जायचं आहे गिरगावला. त्याच्यामुळे आपण प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून जाणार आहे. वर येत आहे. हे बघा, आली. आता इथून आली 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 आली. आता आपलं काळबादेवी आलं. ओके, तर गिरगाव. काळबादेवीच्या नंतर गिरगाव. अतिशय छान माहिती, व्यवस्थित एकदम. तुम्हाला सगळी स्टेशन कळतात, सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे A to Z. आता गिरगाव यायला 1 मिनिट आहे. ते पण तुम्हाला इथे शो होतं की तुमचं स्टेशन यायला किती मिनटं आहे. 1 मिनिटात आता गिरगाव येणार आहे. ते बघा, गिरगाववर येल्लो डॉट ब्लिंक होतं, म्हणजे आता गिरगाव येणार. गिरगाव आला आहे. चला, आता आपण उतरूया गिरगावला. इथे बघा, लेडीजसाठी वेगळा डब्बा आहे. दॅट्स गुड. हे खूप चांगलं आहे. लेडीज कोच आहे वेगळा इथे. शेवटी हा इथून पुढे लेडीज कोच आहे. हा बघा, या सगळ्या लेडीज. गिरगाव मेट्रो स्टेशनची सिस्टीम मला थोडी वेगळी वाटली. मित्रांनो, नीट समजून घ्या. लेवल 2 वरून लेवल 1 ला गेल्यावर समजा तिथे B एक्झिट असेल आणि जर तुम्हाला A एक्झिटला जायचं असेल तर लेवल 1 वरून A एक्झिटला जाण्याची सोय नाही. तुम्हाला जर A एक्झिटला जायचं असेल तर पुन्हा तुम्हाला लेवल 2 ला खाली यावं लागतं. त्याच्यावर एकच पर्याय आहे, तो म्हणजे लेवल 2 ला साइन बोर्ड नीट बघा. A एक्झिटचा एरो कुठे दाखवलाय, B एक्झिटचा एरो कुठे दाखवलाय, हे लेवल 2 ला नीट बघा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मेट्रो, चर्चगेट मेट्रो या स्टेशनला असा प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही दोन्ही स्टेशनला लेवल 1 वरून A किंवा B एक्झिटला जाऊ शकता. या संदर्भात जेव्हा मी तिकडच्या स्टाफशी बोललो तेव्हा समजलं की गिरगाव, काळबादेवी आणि अजून 1-2 मेट्रो स्टेशनचं कन्स्ट्रक्शन गिरगाव मेट्रो स्टेशन सारखं आहे. ही जर 3-4 मेट्रो स्टेशन सोडली तर बाकीच्या मेट्रो स्टेशनला तुम्ही लेवल 1 वरून A आणि B दोन्ही एक्झिटला जाऊ शकता. मित्रांनो, माझी गिरगावशी एक छान अटॅचमेंट आहे, कारण माझं बालपण गिरगावात गेलं, शालेय शिक्षण गिरगावात झालं. गिरगाव म्हणजे आपुलकी, प्रेम, जिव्हाळा. गिरगाव म्हणजे मुंबईचं सांस्कृतिक हृदय. गणेशोत्सव, गुढीपाडवा, गिरगाव चौपाटी, मंदिरं आणि ऐतिहासिक गल्लीबोळं. आता इथं मेट्रो आल्याने फेस्टिवल सीझन मध्ये लोकांसाठी प्रवास करणं अगदी सहज सोपं होणार आहे. म्हणजेच परंपरा आणि आधुनिकता दोन्हींचा सुंदर संगम. गिरगाव मेट्रो स्टेशन ते चर्नी रोड लोकल रेल्वे स्टेशनचं अंतर फक्त 250 मीटर आहे. पायी चालत 3 ते 4 मिनिटात तुम्ही चर्नी रोड लोकल रेल्वे स्टेशनला जाऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा लवकरच भेटू माहितीपूर्ण व्हिडिओसह.